किंवा आमदार निधीतून किंवा खासदार निधीतून काहीतरी करून ह्या विहिरीवरून एक पाईपलाईन किंवा पंप टाकून जोडला पाहिजे. गव्हर्नमेंटला विनंती आहे की गावाकडे लक्ष द्यावं व्हिडिओ माध्यमातून. ठीक आहे. व्हिडिओ शेअर कर. हा दुखत असेल नाही गाडन सर मुंबईकर पण इकडे आलेले आहेत अंघोळ वगैरे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओ मध्ये. आज मी गावाकडे आहे. गावाचं नाव आहे मुक्काम गोलवाडी, पोस्ट मंठोली, तालुका तलाव, जिल्हा रायगड. भारत स्वतंत्र होऊन कमीत कमी 50 म्हणजे 70 वर्ष होऊन गेली, 75 वर्ष. आज आमच्या गावामध्ये असं म्हणायला गेलं तर पाणीच नाही मे महिन्यामध्ये. मुंबईकर गावाकडे येतात बरोबर. तर आज बघा ना, असं म्हणायला गेलं तर लोक आज पाण्यावर चाललेत. सीझन असं मुंबईकर आवडीने गावी येतात सणासुदीला. हे अजून गावचे रस्ते आमचे म्हणजे नक्की काय कुठे पाणी मुरतं का समजत नाही असं म्हणायला गेलं तर. आता गावाकडची पण लोक सांगतात, सांगा म्हणायचं येण्याचा काय प्रॉब्लेम वाटतो तुम्हाला? मुंबईकर येतात गावाला आणि अशी कंडिशन या थरा तालुक्यामध्ये आमच्या मुक्काम गोलवाडीमध्ये. तर कसं काय मुंबईकर नाराज झाले यावर्षी? हा हो बरोबर ना. ते सर हे रस्ते पण प्रॉब्लेम आहे. हे रस्ते ठीक आहे, मेन रस्ता चालू, हा रस्ता पण जॉईन केला ना तर लोक इथून गाडी घेऊन पाणी आणू शकतात. असे दिवस का आलेत काय हो समजत नाही का झालंय. आणि मुंबईकर खरंच कंटाळून गेले ह्या गोष्टीला आणि वारंवार दरवर्षी ही गोष्टी घडतात. मे मध्येच पाणी नसतं. तर ह्यावरती काही सोल्युशन काढावा. आमचे स्थानिकडचे आमदार खासदार असतील त्यांनी हे सुचवा ह्या मुद्द्यावरती. कारण गोलवाडीमध्ये हा प्रॉब्लेम का होतोय बरोबर ना मनोज? हे प्रॉब्लेम नेहमी का होतात गोलवाडीमध्ये? आमच्याच गावामध्ये का असं होतं मी कंटिन्यू बघतो. कारण 3-4 दिवशी गावी येतो, 3-4 दिवस, आणि हे प्रॉब्लेम होतात. हा प्रत्येक वर्षी प्रॉब्लेम होतोय. काय कुठे काय होते का समजत ना. पूर्ण विहीर ती भरलेली आहे. हे दिवस पहिले होते 20 वर्षापूर्वी, परत दिवस त्याच ठिकाणी आले रिटर्न. आई ना परत दिवस त्याच ठिकाणी आलेले आहेत. पाणी नाही गावामध्ये, काय करायचं पंच आली मे महिन्यात. काय करायचं हा. हो फोटो कशाला, व्हिडिओ पाठवायचे आहेत लोकांना, समजेल ना लोकांना सर्वांना हे गावात काय चाललंय आपल्या बरोबर ना. बारके बरोबर काय खरं सांग मला. नेहमी तो त्रास 12 महिने. हा दर मे मध्ये बिचारे मुंबईकर गावाला येतात. दिवशी पाणी भरणार असा हा तुमचं राज्य म्हणजे? अरे संजू काय दिवस आहेत बघ आपले, एका दिवस आपला. लोक बघायची मुंबईकर रिक्षा घेऊन. तर परिस्थिती काय झालेली आहे तळा तालुक्यात असं का आमचं वाटतं की एकदम हा अच्छा लोक गाडी घेऊन रिक्षा घेऊन पाण्यावर आलेले. मुंबईकर पण कंटाळले. काही लोक तर एवढी कंटाळतात ना गावी यायला की गावची आवड आहे पण येणार कसं मे महिन्यामध्ये. तर हे प्रॉब्लेम कधी आमच्या गावची सॉल्व्ह होती? नक्कीच ह्यावरती काहीतरी उपाय काढावा. आमच्या स्थानिक लोकांनी, स्थानिक जे आहेत आमचे MLA असेल किंवा स्थानिक गव्हर्नमेंट आहे त्यांनी ह्यावरती निकाल लवकर काहीतरी नवीन प्लॅनिंग करावं किंवा ह्या विहिरीतून एक लाईन जोडावी की तो पाणी मे मध्ये आमच्या गावाकडे येऊ शकतो ना. म्हणून हा प्लॅन आणू शकतो. लाईन विहिरीतून लाईन जोडली ना प्लॅन होईल तो. हा ते बोलणारच आहेत नक्की नक्की. त्यांना सांगायचं ह्या प्रॉब्लेम का होते तो. हा चाललंय इकडे प्लॅन. ही कंडिशन आहे गावाकडे. थँक्यू. काय बोलतो अंबर? सांग साहेबांना. चालू आहे त्यासाठी नाही. हा ही कंडिशन गावाकडे करून ठेवली आहे. तर ह्यावरती सोल्युशन काढावं गव्हर्नमेंटने. आणि खरंच बघा ना लोक. हॅलो किती वर्ष झाली दादा? किती वर्ष झाली आपली तंताई अशी? हा हात आला वर्ष आयुष्यभर. बघा माणसं बैलगाडी वगैरे घेऊन आले. तर जर मे मध्ये असे प्रॉब्लेम असतील तर मे मध्ये हे प्रॉब्लेम होतात. हा येस भाऊ.
तर ह्यावरती कधी सोल्युशन काढावं गव्हर्नमेंटने, सरकारने आमच्या गोलवाडी गावामध्ये. तर बघा ना, ही कंडिशन अशी असेल तर मुंबईकर खूप नाराज होतात त्या गोष्टीवरती. परत मुंबईकरांना जी मजा असते ती करायला भेटत नाही ह्या गोष्टी. गावाकडे येतात सर्वजण, ही वेळ येते. थोडंसं लाईट गेले, 2 दिवसापूर्वी लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम होते. माझं वैयक्तिक मत असेल, ह्या जर विहिरीतून एखादी लाईन जोडली तर मे मध्ये पाणी भेटू शकतो. बरोबर ना? हा दुखत असेल नाही गाड्यांकडे. सर्व मुंबईकर पण इकडे राहतील अंघोळ वगैरे करायला, लहान मुलं. पण ह्या विभागातून एवढ्या लांबून 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास, परत जुने दिवस आठवले या ठिकाणी. 30 वर्षापूर्वी किंवा 20 अशीच कंडिशन होती. आज पण तीच वेळ दरवर्षी येते व्हिडिओमध्ये. कारण हेच, कारण अशी वेळ आमच्याकडे नक्की काय येते? कारण काय ते सोल्युशन, एखादी नवीन लाईन, एखादा नवीन तलाव बांधावा या ठिकाणी आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे असं करून. कारण का माहितीये, हे जर होत राहिलं तर मग फायदा काय मुंबईकर गावी येऊ. हा जाम त्रास होतोय मुंबईकरांना. आताची पिढी एवढी मेहनत नाही करू शकत नेहमी व्हिडिओ येण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर. त्यासाठी हे सर्व प्रश्न मांडतोय आपल्या ह्या व्हिडिओ माध्यमातून आमच्या गावामार्फत. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह नक्कीच लवकरच करावेत असं मला काही वर्षामध्ये. इथून एखादी लाईन जोडावी तर मे मध्ये किंवा गणपतीमध्ये किंवा दिवाळीमध्ये काही लोकांना ह्याचा म्हणजे हे होणार नाही. आणि खरंच गावकरी अत्यंत म्हणजे खूप नाराज आहे त्या गोष्टीवरती. दरवर्षी असे प्रॉब्लेम होत असतात. आणि हे लोक बघा, 3-3 किलोमीटरचं गाव आहे विहिरीतून. पहिले लोक यायची तेव्हा पहिले लोक मजबूत होती, एकदम अंग शरीराने, शारीरिक क्षमतेने एकदम स्ट्रॉंग होती. आता पिढी नाहीये. हे काहीतरी बदललं पाहिजे. ह्या मुद्द्यावरती या मुद्द्यावरती बोलतोय मी. आणि खरंच काय सोल्युशन काढावं ह्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, या आमच्या गावासाठी. तर हा जर दरवर्षी त्रास होतोय तर पुढे काय मग? मुलीसाठी पण तरुण पिढी आहे ती पण ह्या साईडला येत असते. कारण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. दर मे मध्ये असा प्रॉब्लेम होतो ना दीपक, बरोबर ना? दर मे मध्ये असा प्रॉब्लेम होतो ना? दर मे मध्ये असा प्रॉब्लेम होतो. कोणताच मे महिना झाला नाही आपल्याकडे. प्रत्येक वर्ष एवढे वर्ष झाले गोलवाडी गावामध्ये पाणी आणि वीज ह्या 2 गोष्टींची प्रत्येक वेळी. आणि रस्ता दादा झाला थोडाफार तरी पण खराबच आहे. या मे मध्ये ह्या गोष्टींची खूप टंचाई असते. गावामध्ये का? आपल्याच गावामध्ये का? आमच्याच गावामध्ये. एवढे बाजूला पण गाव आहेत. सोल्युशन काय वाटत तुला? काय सोल्युशन काय? राजकारणी बघायला पाहिजेत. आपण काही विचारत नाहीत, काहीच होत नाही. प्रत्येक वर्ष हेच गोष्टीची. बरोबर, बघूया. ठीक आहे, प्रश्न मांडूया. प्रश्न मांडून झाला तर बघूया आता पुढे जाईल सरकारकडे, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे नक्की सोल्युशन भेटेल. बघूया आता नक्की. तेच आपल्याकडे तेच आहे आता. तेच बघून आपण बघूया आता पुढे काय होतं ते. चालेल. धन्यवाद. माझ्यासमोर माझ्याच गावातील तरुण उभे आहेत. तर मी काय बोलतोय, जर अशी कंडिशन मे मध्ये येत असेल तर ह्यावरती सरकारने काय केलं पाहिजे? नेहमी आपल्या गावामध्ये गोलवाडीमध्ये सरकारने काय करावं ह्यासाठी? तर माझ्या मते एक छोटस डॅम पसना गावासाठी ऑलरेडी एक हाय डॅम आपल्याकडे इकडे समोर आहे बरोबर गावामध्ये. तर एकत्र माझ्या मते काकुशेत, आडनाले, गोलवाडी, कळसामध्ये या 4 गावांनी एकत्र येऊन तो डॅम कसा, म्हणजे पाणी कसं साचेल त्या हिशोबाने काहीतरी विचार विनिमय केला पाहिजे. बरोबर. कारण का आम्ही मे मध्ये येतो तर दरवर्षी हीच कंडिशन असते. बघा, तुम्ही बघू शकता लाईव्ह. बरोबर, लाईव्ह आहे. पाण्याचे खूप प्रॉब्लेम चालू आहेत. बरोबर. दरवर्षी तुम्ही बोलता मोटर खराब झाले, हा इश्यू आहे, तो इश्यू आहे. सोल्युशन खूप आहेत. एक डॅम्प आहे आणि विहिरीच्या इथून तुम्ही इथे एक मोटर लावून एक टेम्पररी सोल्युशन इथून जॉईन सोल्युशन चांगला आहे. मे मध्ये, दिवाळीमध्ये, गणपतीमध्ये करू शकतो. आपला पाण्याचा वापर होऊ शकतो. राईट. आणि हा जर डॅम पॉसिबल नसेल तर आडनाल्याने ह्याच्यामध्ये आपला आमचा वरामाल गवळी गावचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये पण एक डॅम होऊ शकतो छोटासा. तर त्याच्यावरती फोकस केला तर खूप बरं होईल. माझी सर्व गव्हर्नमेंटला विनंती आहे की गावाकडे लक्ष द्यावं व्हिडिओ माध्यमातून. ठीक आहे. व्हिडिओ शेअर करतो सर्वांना आणि गव्हर्नमेंट जाईलच. कारण का हा त्रास नेहमीच झाला आमच्या गव्हर्नमेंट गावासाठी. कारण हे मुंबईकर या ठिकाणी येतात आणि हा खूप त्रासदायक काम होतो आणि मुंबईकर पण नाराज होतात. बरोबर. पुढे बोलूया या विषयावर अजून काही. मे महिन्यामध्ये आमच्या गावी पालखी सोहळा असा खूप मोठा उत्सव साजरा होतो. त्यासाठी आमच्या गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक सर्व व्यक्ती, पूर्ण कुटुंबासहित मुंबईवरून गावाला येत असतात. आमच्या गावात पाण्याची योजना आहे, नल योजना आहे. परंतु ते नल योजना जेव्हा मुंबईवरून जेव्हा गावाला लोक येतात तेव्हा ती पाणी अपुरा पडतो. आणि काही इलेक्ट्रिक अशा काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे एखादा दिवस तरी तिकडे काही लाईटीचा प्रॉब्लेम झाला तर पाणी येतच नाही. त्याच्यामुळे अशी टंचाई आल्यानंतर पाणी नसल्यामुळे आम्हाला आमची विहीर आहे, ती विहीर जवळजवळ 1 ते 1.5-2 किलोमीटर अंतरावर आहे.
तर तेवढ्या अंतरावर आम्हाला आमच्या लोकांना हांडे घेऊन बायकांना यावं लागतं. आणि तसं म्हणा गेलं तर ते आता समजा मुंबईवरून येणाऱ्या महिला ह्या तरुण आहेत, त्या पाणी घेऊन हांड्यावर घेऊन जातात. परंतु जर अशी कधी घटना जर जेव्हा कोणी नसतो मे महिन्यात किंवा गणपतीमध्ये अशा मधल्या वेळेला जर का अशी लाईट वगैरे गेली तर आमच्या गावी कशा वृद्ध महिला आहेत त्यांना असे हांडे आणता येणार नाही, एवढ्या लांब हांडे ते घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे काहीतरी उपाययोजना ही झालीच पाहिजे सरकारद्वारे किंवा गावातील स्थानिक किंवा मुंबईकर यांच्या प्रयत्नातून, पंचायतमधून किंवा आमदार निधीतून किंवा खासदार निधीतून काहीतरी करून ह्या विहिरीवरून एक पाईपलाईन किंवा पंप टाकून जोडला पाहिजे. अचानक केव्हा एवढ्या लांबच्या धरणावरून जो पाणी येतो इथे काही प्रॉब्लेम झाला तर विहिरीवरून तो ऐत्या वेळी पाणी मिळू शकतो. तर त्याच्यासाठी गावकऱ्यांनी खास प्रयत्न केले पाहिजे. बरोबर, चालेल. दुसरा प्रश्न असा आहे, जर 50 वर्षापूर्वी आपण पाणी भरतो, आज पण असंच पाणी भरतोय, स्वतंत्र होऊन भारत स्वतंत्र होऊन किती 75 वर्ष झाली, आज तला तालुक्यात गोलवडी गावचा हा नेहमी प्रॉब्लेम का? नाही, बरोबर, हा प्रश्न बरोबर आहे. प्रॉब्लेम का तर त्याच्या आता तुम्ही प्रश्न विचारला त्याच्या अगोदरच मला असं वाटतं मी उत्तर दिलंय. कारण एवढ्या लांबून जी पाईपलाईन जी घेतलेली आहे त्याचा काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यासाठी एक आयत्या वेळी बोललो ना की हा आपला विहिरीचा पाणी हा म्हणजे सातत्य असतो, पाणी कधी आटत नाही. इथून एक टेम्पररी किंवा छोटीशी लाईन जर जॉईन केली ना गावासाठी तर आपल्याला सीझन मध्ये पण पाणी मिळेल आणि किंवा कधी मध्ये काय प्रॉब्लेम झाला तर आपले वयस्कर लोक आहेत ना त्यांना सुद्धा तो पाणी मिळेल. जेव्हा मध्ये केव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा वयस्कर लोकांचे खूप हाल होतात, त्यांना पाणी आणताच येत नाही. चालेल, आपण या मुद्द्यावरती नक्कीच बोलू या व्हिडिओ माध्यमातून आणि सरकारने याची दखल घ्यावी अशी आम्हाला गावकऱ्यांना आशा आहे, आमच्या गोलवाडी वासियांना. आणि हा सोल्युशन लवकरच काही वर्षामध्ये सॉल्व्ह करावा. दुसरं म्हणजे आणखी एक ना, आता इथेच ह्या विहिरीपासून आणखी 1 किलोमीटर पुढे ना 35 एकर मध्ये मोठं धरण आहे. आता मोठं धरण बोलल्यानंतर सगळ्यांना असं वाटेल अरे एवढं जवळ धरण आहे म्हणजे तर पाण्याची कमतरता नकोच. परंतु तो धरणामध्ये एक थेंब सुद्धा पाणी नाही आणि तोच धरण पावसाळ्यामध्ये जर बघितला तर समुद्रासारखा वाटतो. बरोबर, त्या धरणाचं जर काही म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठा निधी लागेल. मला तर असं वाटतं आपले स्थानिक इकडचे खासदार सुनील तटकरे साहेब आहेत आणि ते आता केंद्रामध्ये आहेत आणि त्यांची आता सत्ता आहे. जर त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं ना तर हा काम त्यांच्यासाठी एकदम होण्यासारखं आहे. म्हणून आम्हाला तर असं वाटतं की आम्ही एकतर्फी इकडे खासदार तटकरे साहेब, आपल्या मंत्री आदिती आमदार आहेत आणि मंत्री आहेत त्या आदितीताई, ह्या लोकांनी जर थोडं लक्ष दिलं ना तर हा धरणाचं सुद्धा काम होईल. आणि हा जर ह्या धरणाचं काम झाला तर आजूबाजूचे 4 गाव आहेत कळसांबले, आडणाला आणि आपला बोरमला, काकडशेत आणि आपला गवलवाडी यांना पूर्ण यांची टंचाईच निघून जाईल. आणि दुसरं म्हणजे इथे आपली आता शेती पूर्ण वसाड पडलेली आहे. आता काही लोकांना खूप असं हे झालं की आपल्या गावातली शेती वसाड पडलेली आहे तर त्या शेतीत काहीतरी करावं, पण पाण्याच्या टंचाईमुळे कोणी मुंबई सोडून गावाला येत नाही. तर त्याच्यासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे. खूप धन्यवाद सर्वांना, आपल्या गावकऱ्यांना आणि तरुण मुंबईकरांना. आपण ह्या माध्यमातून आपण व्हिडिओ हे व्हायरल होईलच नक्की आणि खासदार किंवा आमदार साहेबांना नक्कीच, आमदार ताईंना आणि किंवा खासदार साहेबांना नक्कीच ही व्हिडिओ बघतील, सोल्युशन नक्कीच काढतील. चला आपण प्रयत्न करूया. थँक्यू, बाय बाय, धन्यवाद. तेच तर विषय मांडते. अशी ही कंडिशन झालेली आमच्या गावाकडे. तर ह्यातून कधी सोल्युशन नक्कीच सरकारने काढावा आणि आमचे खासदार साहेब किंवा आमदार ताई ह्यावरती विषय चर्चेसाठी करून घ्यावा ह्या विषयाबद्दल. सरकारने नक्कीच सांगावं. याची जर मे मध्ये असे प्रॉब्लेम होत असतील तर मग गावी यायला मुंबई कंटाळा करतात आणि गावची माझा घेता येत नाही गावकऱ्यांना, आमच्या गोलवाडीवासियांना. खूप लांबचा प्रवास आहे, 3 किलोमीटर गाव आहे आमचं आणि ह्या विहिरीने आम्हाला पूर्ण दिलंय. आमचं पूर्ण गाव ह्या विहिरीवर जगलंय, काही हे नाही, पण त्रासदायक काम आहे. कारण आताची पिढी एवढी मजबूत नाही आहे ही कामं करण्यासाठी. मुंबईकर पण कंटाळतात त्या गोष्टीसाठी. चला आपण पुढे बोलूया ह्या विषयावरती अजून काही थोडेफार, तोपर्यंत थोडासा ब्रेक घेतो. तर नमस्कार. फक्त तुम्ही विहिरीची आमची काही कंडिशन किंवा पाण्याच्या गावाकडची सर्व तरुण पण हेच बोलत आहेत त्या व्हिडिओ मार्फत काय तर सोल्युशन काढलं पाहिजे. विहिरीतून प्लॅन घेतली पाहिजे गावापर्यंत किंवा नवीन डॅम किंवा नवीन एखादं
तलाव बांधला पाहिजे. हे सर्व गावकऱ्यांची खूप वर्षापासून म्हणजे स्वप्न आहेत की ह्या गावाकडे पाणी यावं आणि रस्ते बनावे किंवा पाण्याची सर्व सुविधा मोठी रस्ते तर बनलेले आहेतच, त्यामध्ये थोडे रस्ते होतात बाकी खराब कधी कधी असे खूप पावसाचं प्रमाण असल्यामुळे आपल्या पट्ट्यामध्ये. तर सांगणं एवढंच आहे सर्व या व्हिडिओ माध्यमातून की आमच्या गावात नक्कीच लक्ष द्यावं आणि आमच्या जी स्वप्न आमच्या गावाची पंचायत मार्फत असो की ताई असो आमदारताई किंवा साहेब आमचे तडकरे साहेब खासदार साहेब यांच्या निधीतून हा जर काम झालं आमच्या तलावाचं किंवा आमच्या विहिरीचं एखादी लाईन जोडून दिली आम्हाला तर खूप आमचं भलं होईल आमच्या गावाचं आणि आमच्या गावकऱ्यांना पाणी भेटेल. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ तुम्ही आवडेल तुम्हाला नक्कीच कमेंट करा ह्या माध्यमातून. जे तालुका जी लोक राहतात त्यांनी सांगावं ह्या आधी सूचना कराव्यात आमच्या गावासाठी. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद.